तिथून 3 वर्ष ठाण्याला काढली. ठाण्यानंतर 10/2/88ला शिपाई म्हणून डिव्हिजनला पोस्ट असल्यामुळे तिथं नियुक्ती झाली. परंतु त्या ठिकाणी नियुक्ती झाली असताना देखील मला एकही दिवस डिव्हिजनमध्ये काम करण्याची संधी न मिळता गेली 26 वर्ष मी कार्यालयाची संचालनालय कार्यालयात 26 वर्ष सेवा केली. माझे घर एक नंदनवन म्हणून समजत होतो आणि कार्यालय माझं एक मंदिर म्हणून मी सेवा केली. त्यात असा तिकडून आल्यानंतर एक असा प्रसंग आला की काही दिवसात माझ्यावर थोडेफार कर्ज झालं होतं. तर त्यांनी सांगितलं म्हणून ते आठवण करून एक सांगावंसं वाटतं की तिथल्या मी राजीनामा दिला होता. परंतु माझा राजीनामा कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी तो मंजूर केला नाही आणि तुझी अडचण काय म्हणली तर नेमकी त्यांनी अडचण माझी घेतली ओळखून. तर आपल्या संचालनालयातील काही महिलांनी प्रत्येकी 5-5 हजार रुपये, काही राजसाहेबांनी 5-5 हजार रुपये काढून सोनवणे राजसाहेबांकडे जमा केले की म्हणून जेव्हा 10% कोणाचे पैसे, 15% कोणाचे पैसे आहेत तर ते आपण पहिलं मिटवूया आणि त्याच्यातून तर आपण मोकळं करूया. तरी मी त्या सर्व कर्मचाऱ्यांचा धन्यवाद मानतो. परंतु सोनवणे राजसाहेबांचं फार मी ते आभार मानतो. सर्व आता आपले कुसाळकर साहेब सेवानिवृत्त होतच आहेत. उर्वरित आयुष्य त्याला मराठीचं व समाजाचं जावं असं मी माझ्या चतुर्थ श्रेणीच्या वतीने शुभेच्छा देतो. आपण आता मध्यावर आलो आहे तेव्हा हा क्षण आपण ऐकूया आणि मी आदरणीय पांडसे साहेब प्राप्त देऊ इच्छितो आणि त्यांना विनंती करेन की आमचे सत्कारमंत्री श्री कुशाळकर साहेब यांना वृद्ध देण्याच्या आपले शुभ हस्ते सत्कार. आता येऊन परमेश्वराची दिला असेल मानसी साहेब. हां धन्यवाद सर. IRDच्या वतीने तुम्ही द्या ना. तेव्हा मी अशी विनंती करतो बाळासाहेबांच्या संदर्भात फक्त एका ओळीत सांगेन की त्यांना मी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही ऐकलं दिलेलं, मी त्यांच्या विभागातही पाहिलं आणि एखादा आपला माणूस ज्याला आपण जवळचा म्हणू शकतो किंवा परिवाराचा म्हणू शकतो त्याला जाऊन सपरिवार त्या ठिकाणी त्या रुग्णाची जाऊन भेट घेणं हे सुद्धा एक खूप म्हणजे नोंदणीय गोष्ट आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तोही आनंद त्यांनी मला दिला. येत्या काही दिवसात त्यांचेही खूप अच्छे दिन आने वाले हैं, तर तेव्हा त्यांची शुभकामना त्यांना देऊ आणि त्यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करा. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पांडे साहेब, साहेब, सत्कारमूर्ती कुसाळकर साहेब, त्यांचे 4 साहेब, इतर तर कुसाळकर साहेबांची माझी पहिली भेट झाली ते म्हणजे 4 घ्यायला आलेले त्यावेळेस. त्यांचं नगर जिल्ह्यातच आहे पण आमची कधी पूर्वी ओळख झालेली नाही किंवा काही संबंध नाही आले. त्यांना मी सहज विचारतो तुम्ही कुठून आलात ते म्हटले होते पालखेडला. म्हणजे कशाला आला तिकडे काही जमणार नाही तुम्हाला असे म्हणत होतो, जमणार नाही असं बोललो नाही. म्हटलं तर एमजीनचं एवढं सेटअप झालं 4 वर्षाचं या IRDचं परिमंडळ
मंडळाच्या परीक्षा आणि परीक्षेचं तेवढं पेपर आणि त्याचं ते रात्रंदिवस राबण्याचं हे होतं, ते काही माणूस काम करणार नाही आपल्याकडे. पण जसं ओळख वाढत गेली आणि मी त्यांच्याकडे गेलो, लक्षात आलं की ही हँडलिंग चांगल्या पद्धतीने त्यांनी परीक्षा हँडल केली. नंतर हळूहळू लक्षात आले की प्रकल्प शाखा जे तुम्ही स्वच्छता अभियान म्हणताय त्याला आपल्याला किती आपण रिजिड होतो. स्वच्छतेमध्ये त्यांना आपण फार सहकार्य नाही केलं, पण तरी सुद्धा त्यांनी ते राबवली. नंतर आमच्या पाठीमागे लागायचे पाठपुरावा करण्यासाठी हे बिल्डिंग हे चुकते ते चुकते गाड्यांचं होत आहे. तेव्हा जेन्युअनली केअरिंग अबाउट द DRD. खरं तर DRDला आपल्याला पुढच्या वर्षी 100 वर्ष होत आहे आणि 3-4 महिन्यामध्ये त्याने DRDवरती एवढं प्रेम केलं आणि एवढ्या पद्धतीने त्याने काय म्हणतात आपुलकी निर्माण झाली की असं वाटत नाही की ही वॉज वर्किंग इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, सॉरी इरिगेशन मॅनेजमेंटमध्ये तर काम केल्यासारखं किंवा त्या प्रवृत्तीचं तसं काही दिसलं नाही त्यांना. ॲक्च्युली मला कधी व्यवस्थापनामध्ये काम करायचा अनुभव नाही मिळाला, मिळण्याची शक्यता कमी आहे. तरी सुद्धा एक जे ऐकलेलं होतं की सिंचन व्यवस्थापनामधून आलेला माणूस कुठल्या पद्धतीचा असतो ते काही त्यांनी एकही गुण त्यांना दाखवलं नाही किंवा जाणवलं नाही. आणि किंवा सो इन्व्हॉल्व म्हणजे DRDचं जे वर्किंग आहे त्याच्यामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने काम केलं सांगण्याजोगं आहे. कोणी साहेबांनी त्यांना पूर्ण बऱ्यापैकी फ्रीडम दिली होती, पूर्ण दिलं असं म्हणता येईल मंत्रालय. त्यामुळे त्याचा त्यांनी योग्य संधीचा योग्य वापर केला आणि चांगल्या पद्धतीने काम केले असा एक माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्यांना उर्वरित आयुष्य, उर्वरित अध्यात्म आणि सर्वच गोष्टींना मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि डिव्हिजनच्या तर्फे तुम्ही बोलल्यानंतर डिव्हिजनच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. तेव्हा कुशाळकर साहेबांच्या मनातली इप्सित त्यांनी परिवाराला जो वेळ द्यायचा ठरवला असेल आणि जे जे क्षेत्रामध्ये त्यांना काम करायचं असेल त्याबद्दल सर्वांनीच शुभकामना दिलेल्या आहेत. तेव्हा सत्काराला उत्तर देण्यासाठी मी अत्यंत आदरपूर्वक त्यांना पाचारण करतो. श्री कुशाळकर साहेब. नाही, आपण आधी चालेल ना? Encroaching in your powers. नाही काय नाही अगदी. पण एक वाक्य मला बोलायचं आहे, बोल. आणि ही संधी आहे की कुलकर्णी साहेब इथे जॉईन झाले आणि मंत्रालयाचा चार्ज चालू, त्यांच्या सारख्या फेऱ्या चालू. पण मला इथे अत्यंत कृतज्ञतापूर्वक ज्याच्यामध्ये कुशाळकर साहेबांचा सहभाग आहे, ज्यामध्ये आमच्या पार्लमेंटरीचा जो स्टाफ आहे त्यांचा सहभाग आहे, की 3 महिने मी रजेवर असताना कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा न करता, विनंती न करता, कुणाला न सांगता इतक्या